नमस्कार मित्रांनो तुम्हाला टायटल वाचून समजलेच असेल. हनुमान चालीसा रोज म्हणल्याने होणारे कोणते लाभ? जय श्रीराम, जय हनुमान. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हनुमान चालीसा रोज म्हणल्याने कोणते लाभ होतात आणि आपल्या जीवनात काय बदल होऊ शकतात. यामुळे या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हनुमान चालीसा रोज म्हणल्याने आपल्या जीवनात कोणते नवीन बदल होऊ शकतात, कोणते नवीन संधी येऊ शकतात. मित्रांनो, नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. हनुमान चालीसा भक्तिभावाने रचलेली एक अत्यंत लोकप्रिय स्तुती आहे. परंपरेनुसार तीच नियमित पठण केल्याने भक्ताला मानसिक बळ, श्रद्धा आणि आध्यात्मिक समाधान मिळते. यातील लाभ श्रद्धा आणि वैयक्तिक अनुभवा आधारित मानले जातात. हनुमान चालीसा म्हणजे काय? हनुमान चालीसा ही 40 उपायांची रचना आहे. या स्तोत्रात हनुमान यांचे पराक्रम, भक्ती, ज्ञान, स्वभावाचे वर्णन केले आहे. अनेक भक्त दररोज सकाळी किंवा संध्याकाळी याचे पठण करतो. रोज हनुमान चालीसा म्हणल्याने होणारे लाभ. नंबर 1, मनाला शांती मिळते. नियमित पठण एकाग्रहाने होणारे मदत होते आणि ताण कमी झाल्याची भावना अनेक भक्त व्यक्त करतात. दुसरा, आत्मविश्वास वाढतो. हनुमानजीचे धैर्य आणि पराक्रम स्मरणात ठेवले संकटाचे सामना करण्याची प्रेरणा मिळू शकते. सकारात्मक विचार वाढतात. रोज नामस्मरण आणि प्रार्थना मनात आशीर्वाद निर्माण करण्यास मदत करू शकतात. चौथं, भीती कमी होण्याची मदत. श्रद्धेनुसार हनुमानजीचे स्मरण धैर्य देणारे मानले जातात. यांच्या अनेकांच्या भीतीवर मात करण्याची मानसिक ताकद मिळण्याचा अनुभव येतो. पाचवं, एकाग्रता सुधारते. विद्यार्थी आणि अभ्यास करणाऱ्यांसाठी नियमित प्रार्थना मन स्थिर ठेवण्यात उपयुक्त वाटू शकते. घरात भक्तिमय वातावरण. कुटुंबासोबत पठण केल्याने शांत आणि सकारात्मक ऊर्जा वातावरण निर्माण होण्यास मदत होते. सातवा, सेवा आणि नम्रतेचे प्रेरणा. हनुमानजीचे जीवनात निस्वार्थ सेवा, कर्तव्य आणि नम्रतेचा आशीर्वाद मिळतो. आठवा, नियमित साधनेची सवय. दररोज ठराविक वेळ चालीसा म्हणल्याने शिस्तबद्ध आध्यात्मिक दिनचर्या तयार होते. हनुमान चालीसा कधी म्हणावी? सूर्योदयानंतर, संध्याकाळी दिवा लावल्यानंतर. मंगळवार आणि शनिवार विशेष मानले जातात. प्रवासाला जाण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या कामाआधी अनेक भक्त पठण करतात. पठण करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. स्वच्छ ठिकाणी आणि शांत मनाने बसावे. शक्य असल्यास श्रीराम आणि हनुमानजीचे स्मरण करून प्रारंभ करावा. अर्थ समजून भक्तिभावाने पठण करावे. नियमित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. हनुमान चालीसा ही केवळ स्तुती नसून भक्ती, धैर्य, सेवा आणि सदाचाराची प्रेरणा देणारी रचना आहे. श्रद्धेनुसार तिचे नियमित पठण मानसिक शांतता, आध्यात्मिक समाधान देऊ शकते. तथापि कोणत्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याची समस्यांसाठी वैद्यकीय उपचाराचा पर्याय म्हणून याकडे पाहू नये. श्रद्धा आणि आवश्यक उपचार दोन्ही एकत्र महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
तुम्हाला आज समजले असेल रोज हनुमान चालीसा म्हणल्याने काय होते, आपल्या जीवनात कोणते नवे बदल होऊ शकतात. तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर बटनवर दाबा, बेल आयकॉन ऑल करा, कारण की आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर पडेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय श्रीराम, जय हनुमान. धन्यवाद.